अध्यक्ष अनिलजी गुरबोले यांनी आपल्या मार्गदर्शन खूप छान सांगितलेले आहे आणि आमच्या सेवकांना ऐकलं आणि तुमचे खूप खूप धन्यवाद। यानंतर बाबांचे सेवक कृष्णाजी सेंडे हे आभार प्रदर्शनाला सुरुवात करतील, मी अशी यांना विनंती करतो। भगवत कृपा उपस्थित आहे, आपण सर्व मिळून भगवंतानी आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 11/10/2025 रोज शनिवारला बाबांचे सेवक मयूर सुभाषजी वानखेडे यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले। त्यानिमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, या आईला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे अध्यक्ष साहेब आणि संचालक साहेब आणि सर्व मंच, एकाचे नाव घेतलं वेळ होईल, आणि संपूर्ण मंच आणि सर्व सेवक सेविका उपस्थित आहे, या सर्वांना माझा एकत्रित नमस्कार। चर्चा बैठकीचे विषय तत्वशब्द नियम आणि आलेले अनुभवावर आज मार्गदर्शन झालेले आहे। सर्वांनी आपापल्या परी मार्गदर्शन केले। भगवान बाबा हनुमानजी हवारूपी यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। मी आपल्या वतीने आणि सर्व मंच यांच्या वतीने आणि सर्व सेवक सेविका यांच्या वतीने भगवान बाबा हनुमानजीचे आभार मानतो। त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी हवारूपी यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। मी आपल्या वतीने आणि गावातील सर्व सेवक सेविका आणि मंच यांच्या सर्वांच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आभार मानतो। त्याचप्रमाणे मातोश्री वाराणसी आई या आईने सुद्धा आपलं हवारूपी स्थान ग्रहण केलेलं आहे। मी आपल्या वतीने आणि मंच यांच्या वतीने आणि सर्व सेवक सेविका यांच्या वतीने मातोश्री वाराणसी आई या आईचे सुद्धा आभार मानतो। त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले सर्व सेवक सेविका आणि पाहुणे मंडळी यांचे सुद्धा मी आपल्या वतीने आणि आपले गावकरी सेवक बांधवांच्या वतीने या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे सर्व सेवक आणि सेविका, कारण हे 1-2 घंट्याची चर्चा बैठक असते, कारण 2-3 घंटे बसणं काही मामूली गोष्ट नाही, यांचे सुद्धा मी आपल्या वतीने आणि सर्व मंच यांच्या वतीने सर्व सेवक सेविका यांचे सुद्धा आभार मानतो। आणि गावातील 2-3 दिवस झाले, 7 ते 8 तारखेला कार्यक्रम झाला आणि पुन्हा 11 तारखेला सुद्धा कार्यक्रम झाला। आज गावातील लोकांनी सुद्धा काही त्रास झालेला असेल तर सर्वप्रथम आपल्या वतीने आणि सर्व मंच आणि सेवक सेविका यांच्या सुद्धा वतीने गावकऱ्यांनी काही त्रास झाला असेल त्यांचे सुद्धा त्यांनी सांभाळून घेतलं, त्यांचे सुद्धा मी आपल्या मुखातून त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि स्वयंपाक जे करते त्यांना आचारी म्हणतो, पण सर्वांना जीव घालणारे, सर्वांना जेवण देणारे ते आचारी असते, यांचे सुद्धा मी आपल्या वतीने आणि सर्व सेवक सेविका यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आणि जे निसर्ग म्हणतो आपण, पाणी देणारा, हवा
आणि वायू, कारण त्या दिवशीला 7 तारखेला मी रुईया गावी गेलतो. आपल्या इकडे एक थेंब पाणी नव्हता, परंतु 11 ते 3 वाजेपर्यंत कंटिन्यू पाणी पडलं त्या गावी. निसर्गाचा काही अफसोस राहते, म्हणून ह्या निसर्गाच्या आणि कडोली परिसरामध्ये मागल्या वर्षी कार्यक्रम झाला, उपस्थित मी सुद्धा होतो. असं पुष्कळचं आभाळ आलतं, पण तिथं सुद्धा भगवंताला योग मागितला की निसर्ग हा भगवंत टाळू शकतेच, पण त्या चर्चा बैठकीमध्ये एक बुंद सुद्धा पाणी नाही आला, कारण हे भगवंताची कृपा असते. म्हणूनच ह्या निसर्गाचे सुद्धा आपण आभार मानणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या वतीने आणि सेवक सेविका आणि मंच यांच्या वतीने ह्या निसर्गाचे सुद्धा आभार मानतो. आणि मला संचालक साहेबांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करायची संधी दिली, याच्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आपला आभार प्रदर्शन इथं संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांना एकत्रित नमस्कार करतो.